माझ्या नावावर चहाचं दुकानाचं नाव ठेवलं, भीम चहा घर. वय भीमराव, माझी लायकी इतकीच होती बर का. आणि माझी लायकी जर जास्त असती ना तर मी प्रत्येक शाळेचं नाव, प्रत्येक कॉलेजचं नाव, प्रत्येक स्टेशनचं नाव, प्रत्येक गल्लीचं नाव भीमराव आंबेडकर ठेवलं असतं. पर माझी लायकी फक्त एवढ्या दुकानाची होती म्हणून मी त्याचं नाव भीम चाय घर ठेवलं. काही हरकत नाही. हा असाच शिकत राहिला, पुढे वाढत राहिला तर एक दिवशी मार्ग, चौरस्ते, उपवन, उद्यानांचे नाव देखील याच्या नावावर ठेवले जाते. सध्या तर भीमराव, ही देखील तुझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. अरे वा, इथे तर खरंच सगळंच बदललंय. दुकानाचं नाव भीमच्या नावावर. अरे सगळंच नाही बदललं रे, फक्त काही माणसं बदलली आहेत. आणि ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालीये फक्त तीच माणसं बदलली आहेत. सगळं काही नाही बदललं, कळलं? तुम्ही अजिबात नाही बदललात पंडितजी. पण जे बदललेत त्यांना बघून मला खूप बरं वाटतंय. आणि भीम, माझ्यासाठी हाच बदलाव खूप मोठी गोष्ट आहे की आपण दोघांनी गळाभेट घेतल्यावर माझ्या बाबांना वाईट नाही वाटलं. छी 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 छी. हा शेठजींचा मुलगा धर्मभ्रष्ट होताच, आता तुम्ही सगळे देखील धर्मभ्रष्ट झालात. अरे आधी कमीत कमी विरोध तर करत होतात, पण आता तर असं वाटतंय की तुम्ही सगळे लोक सुद्धा भीमराव सारखे अस्पृश्य झाला आहात. मातर अशुद्ध होण्याचं भय आणि दुसरं धर्मभ्रष्ट होण्याचा अपराध बोधही नाही. छी 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 छी, हा घोर अनर्थ आहे. पंडितजी, आता तुम्ही असं समजून जा का आम्ही लोकांना जातीपातीची भिंत तोडून टाकली आहे. अरे अशी कशी तोडली जातीची भिंत? ठीक आहे की भीमरावने महाराजांचा डोंगीपणा समद्यांच्या समोर आणला, पर याचा काय अर्थ की आम्ही भीमरावला देव मानावं? भीमराव ज्या जातीचा होता त्याच जातीचा राहील आणि उद्या बी त्याच जातीचा असल. ज्याला मानायचं त्याने मानत राहा. पण आता आम्ही समजे एक आहोत आणि आम्हाला तुमच्या मान्यतेने काही फरक पडत नाही. जर तुम्हासनी फरक पडतो या तर तुम्ही तुमचं बघून घ्या. जेव्हा आम्ही साताऱ्यामध्ये आलो तेव्हा आम्हासनी कोणी बी माणूस मानायला बी तयार नव्हतं, पण आज काही लोक तर आम्हासनी माणूस समजतात. हेच आमच्यासाठी लय मोठी उपलब्धी आहे. या पापाची शिक्षा तुम्हा सगळ्यांना नक्की मिळेल. पंडितजी, एक गोष्ट सांगा, आम्ही कसं मानावं की तुम्ही जे म्हणताय तेच पुण्य आहे आणि बाकी समजा पाप आहे? आता तू माझ्यावर संशय घेशील? प्रमाण मागतोय, संदेह करत नाहीये. प्रमाण नाही दिलात तर संदेह होईलच ना तुमच्यावर. पंडितजी, भीमाकडनं आम्ही हे शिकलोय, जेव्हा तर्क बरोबर असल तेव्हाच विश्वास करा, नाही तर नाही करायचा. ज्या ईश्वराने तुम्हाला घडवलं त्याच ईश्वराने तयार केलेल्या व्यवस्थेवर तुम्ही सगळे संशय घेत आहात. ईश्वर तुम्हाला या पापाची शिक्षा देईल, नक्कीच देईल. पंडितजी बरोबर बोलताय. चला भावांनो, चला. पळाले. अभिनंदन भीम. जी लोक आधी तुझ्या प्रश्नांनी पळून जायची आज कोणा दुसऱ्याच्या प्रश्नांनी पण पळून जात आहेत. कारण तुझे प्रश्न आता बाकी लोक पण विचारतात आणि हाच तुझा सगळ्यात मोठा विजय आहे की सातारा बदलत आहे. भीमराव, साताऱ्याला बदलायला जरा वेळ लागल, पण आम्ही समजे लोक तुझ्या संघ आहे.
आणि म्या तुला वचन देतो की म्या जेव्हापर्यंत जिवंत आहे तुला रोज सकाळचं दूध माझ्या दुकानावर प्यायला यायचं, ते पण फुकटात. यायला वार्षिक परीक्षेनंतर साताऱ्यापरीस मोठ्या शहरात जावं लागेल तुझ्या शिकण्या सवारण्यासाठी. सध्या तरी हे कोणास बी सांगू नकस, ना घरातल्यांना नाही साताऱ्यामधल्या कुठल्या लोकांना. तुम्हा समद्यांचे धन्यवाद. तुम्ही दिलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरणार नाही, नेहमी ध्यानात ठेवीन. बरं, आता मी येतो. नमस्कार गुरुजी. चला चला समजे घरात जाऊ. दाट काळोख दाटलाय. हे ईश्वरा, धर्मापासून परावृत्त झालेल्यांना सद्बुद्धी दे, सन्मार्ग दाखव. काळजी करू नका पंडितजी. आता जे लोक भीमराव संघ तिथे आहेत ना, त्यांच्यावर दुःख येऊ तर द्या. मग ते समदे लोक तुमच्याकडनंच गृहशांती आणि देवाची कृपा त्यांच्यावर राहण्यासाठी पूजापाठ करतील. पण आता उशीर व्हायला नकोय. खरी गोष्ट अशी आहे पंडितजी की आताच महाराजांचा ढोंगीपणा समद्यांच्या समोर आलाय, म्हणूनच लोकांचा विश्वास बसत नाहीये. पर आपण समदे मिळून त्यांचा विश्वास परत मिळवू शकू. असं कसं त्या अस्पृश्य जातीचा भीमराव आपल्या रूढी परंपरेसोबत खेळेल आणि आपण त्याला खेळू द्यायचं? अजिबात नाही. ज्या ज्या वेळी धर्मावर संकट आलंय तेव्हा तुम्हासारख्या लोकांनी मदत केलीये. आज देखील तीच परिस्थिती आलीये, म्हणून तुम्हा सर्व लोकांना सर्वस्वपणाला लावून आपल्या धर्माचं रक्षण करायचंय. होय पंडितजी? होय पंडितजी. चला. काय करताय तुम्ही समदे? आमचा समद्यात छोटा भाऊ भीमरावला काही लोकांनी तरी स्वीकारलं. त्या स्वीकारण्याचा आम्ही उत्सव साजरा करतोय. भीमराव आंबेडकर, एक गोष्ट ध्यानात ठेव नेहमी. होय ठेवीन. आजपासून आपल्या हक्काची लढाई लढली आहेस, पुढं बी लढत राहा. किती बी संकट येऊ दे, बस तू लढत राहा. आई, माझ्या ध्यानात आहे तर तू मला काय सांगितलं होतंस? आयुष्यभर मी तेच करणार. फक्त माझं यश आणि अपयशाच्या वेळी तू नसशील याचं दुःख मला नेहमी असेल. तसं आई, तुला ठाव आहे का आम्ही लोक सातारा बी सोडणार आहोत, पण घरात कोणाच बी ठाव नाही आहे. थांबा तुम्ही समजे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. 6 महिन्यांनी आपली वार्षिक परीक्षा आहे. आणि आनंद दादा, तुला याची जरा बी काळजी नाही आहे. चल अभ्यासाला बसूया. चल जा अभ्यास चल कर. की. जा आनंद, अभ्यासाला बस. चल. या ग बाई, शाळ्या ग माझ्या बायत्या गुणाच्या.
नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांचा मी विद्यालयाकडून मनपूर्वक स्वागत करतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समस्त विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो आणि जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना अधिक श्रम घेण्याचा सल्ला देतो. आणि आता वेळ आली आहे या विद्यालयाच्या सगळ्या वर्गातून सगळ्यात जास्त अंक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा करण्याची. आणि ते नाव आहे हो, आमच्या भीमरावाने सगळ्यात जास्त अंक मिळवलेत. भीमराव, मंचावर ये. भीमराव, आम्ही सन्मान स्वरूप ही ट्रॉफी देतोय. प्रिन्सिपल साहेब, भीमरावने या विद्यालयाचं नाव काढलंय आणि विद्यालयाच्या नावाचा थेट संबंध प्रिन्सिपलशी असतो. तरीही तुम्ही त्याच्याशी अंतर राखून आहात. याचा अर्थ तर असा झाला की भीमरावाच्या प्रतिभेवर आजही अस्पृश्यता मात करते. आंबेडकरजी, गुरु आणि शिष्याचं नातं खूप नंतर तयार होतं, पण जातीचं नातं ते जन्म झाल्यापासूनच तयार होतं. म्हणून भीमरावाबद्दल आमचं जे समर्थन आणि अपेक्षा आहेत ना, त्या एका गुरुच्या आहेत. आणि हे जे अंतर आहे ना, हे जातीचं आहे. मला वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी जाणून बुजून या अस्पृश्य जातीतल्या भीमरावाला जास्त गुण दिलेत. तुम्हा समद्यांना महान व्हायचंय, अस्पृश्य लोकांना मदत करून स्वतःला महान बनवायचंय ना. जर तुम्हाला एवढंच मोठं व्हायचं आहे तर अभ्यासावर लक्ष द्या. अरे, अजून 1 वर्ष राहायचंय तुम्हाला या विद्यालयात. भीमराव पेक्षा जास्त अंक आणून दाखवा. भीमराव, तुला काही सांगायचंय? वाय, तुम्हा गुरुजनांचे खूप खूप आभार. आणि विशेष करून तुमचं आंबेडकर गुरुजी, कारण भीमराव संग आडनाव आंबेडकर तुम्हीच जोडलं होतं आणि या नावासंग मी आयुष्यभर राहणार.
आणि त्या समद्यांचे बी धन्यवाद ज्यांनी मला साथ दिली. भीमराव आणि आमची पोरं शिक्षण घेणार, मग भले आम्हाला कोणी काम देव किंवा ना देव. आणि धन्यवाद त्यांचं बी ज्यांनी आम्हासनी कायम विरोध केला. जिथे जिथे भीमराव शिकायला जाईल तिथे आपण त्याचं शिक्षण थांबवू आणि मग हळूहळू तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला नेस्तनाबूत करून टाकू. आणि धन्यवाद त्यांचं बी ज्यांनी साथ तर दिली पण आपल्या स्पृश्य समाजाला मध्ये आणून. सगळ्यात जास्त गुण मिळवून आनंदी होणं लय स्वाभाविक आहे. मला बी कायम आनंद होतो, पण आज मनाला दुःख होत आहे, वाईट वाटतंय, रडू बी येत आहे. कारण मला हे सातारा सोडावं लागतंय. सातारा सोडून जावं लागल. मला आता ही शाळा सोडावी लागणार आहे. हा, म्या भीमानं आपल्या समध्या कुटुंबाला इथनं घेऊन जाण्यासाठी आलो आहे. शेवटी फक्त हेच सांगायचं आहे. धन्यवाद सातारा.